नमस्कार मित्रांनो, मी योगेश मडवी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही पुण्यामधल्या चाकणमधल्या सुप्रसिद्ध बैल बाजारमध्ये आलेलो आहे। त्या ठिकाणी आदत, दुसा, चौसा सगळे जे बैलगाडी शर्यतीमध्ये येणारे बैल आहेत जे या बाजारामध्ये आलेत। प्राइस 12,000 पासून ते 1 लाखापर्यंतची बैल सगळी आलेली आहेत। तर आता आपण बाजारामध्ये आतमध्ये आलो आहोत, तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे प्राइस आहेत, कुठली किंमत आहे, काय बैल आले आहेत, सगळं तुम्हाला दाखवतो। डबल काय ते खात्यात खाली ते मुस्ते काय माहिती घोमांडू समाजात दिसून आला पाहिजे। हात एका फेर नाही बरं का, फेर नाही एका झाला पाहिजे एकच नाही व्हायना ना। अशी चालते कशी रोज जोडी मी आधी स्त्रीला काय 25,000 रुपयाला 25,000 घेते जोडी, आज पैसे मिळतील। अरे ये लोक कैसेट होमरे पाटील नाही वाजले मी त्याला सांगितलं किती नशीबच लागते, नशीब आजून बघा आता आपल्या हाताने। परत नाव काढलं पाहिजे, शेट्याला जोड द्या। 150 रुपये आम्ही ऐकतो याला 250 रुपयाला दोन जोडी 150ला करता आम्ही तुम्हाला बघत आणि यांचं काय घेणार
कोंडरेगावचे सुप्रसिद्ध गोल्डन मॅन देवदास शेठ पाटील आज त्यांची बैल खरेदी आहे आणि खरं तर आज तो पोहोचला या ठिकाणी. दोस्ती दुनियेतला टिंब माणूस. 150 रुपया देगा. हा बैल कोणाच्या सारखा दिसतो, कोणत्या बैलासारखा दिसतो प्रेक्षक जरूर आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. सगळ्यांचा आवडता बैल आहे तो आणि जरूर तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा. काय पैसे द्यायचं 27. या सौद्याला काय म्हणतात जो गुपचूप केला जातो टावेलाच्या खाली, या सौद्याला काय म्हणतात कमेंट मध्ये सांगा. आता काय रे आम्ही प्रेमाने मत काय पाहिजे याची प्राइस काय दोघांची? प्राइस 55. दोघां सांगतो फक्त 55 द्यायचं 25 मध्ये. चाकणच्या बाजारात मच्छी पण शिंदा बाजार आहे काय बैलांदा बाजार. जगा भटजी आणले, देवदास शेठने भटजी पण सोबत आणले. त्यानंतर बघू कुंडली जुलतं का ना जुलतं. त्यांनी येताना सांगितलं की कुंडली जुलेल आज बैल तुम्हाला मिळेल आणि चांगला बैल पळेल असं म्हणलं तर कुंडली बघतो बा मोबाईलमध्ये. आणि जर बैल नाही पाळाला ना या भटजीला आपण पोल्ट्रीवर ठेवू कोंबड्यांचे मटण तोडायला. अरे मार दादा या बघून काय बघायचं. दात नाक कान होत तुम्हाला काय बघायचं. शेवटी देवदास शेठनं खरेदी केली बैल बाजारामध्ये येऊन. सुंदर बैल आमच्या पप्पाही चांगला खरेदी केली. 35,000 रुपये लावल्या बैलाचे. काला बैल बघा किती सुंदर बैल आहे. मित्रांनो प्लीज सांगा बैल कसा वाटला आणि बैलाचं नाव काय ठेवायचं हे तुम्हीच आम्हाला कळवा कमेंट्स बॉक्समध्ये. अरे ही कीर्तनवाले लोक इकडे कशाला आले? बैल बाजारात कीर्तन आहे. 150 रुपया देगा. शेवटी घेतलेलंच आहे आम्ही बैल. ज्या बैलावरती सुरुवातीपासून पप्पांनी नजर ठेवली होती अखेरकार तोच बैल आम्ही शेवटी घेतला देवदास शेठ पाटील यांच्यासाठी.
1,35,000 रुपये देऊन हा बैल आम्ही विकत घेतलेला बाजारामधून. नक्कीच $87,000ची दमदार खरेदी. फक्त मोकळा सोडा. चालीस देव. हा बरं 100%. 40 देव त्याचे. देवदास शेटला आता घ्यायचे बकऱ्या. आलो आम्ही बाजारामध्ये. बघू आता बकऱ्या पसंत येतात का नाही. लांब बकऱ्या होलीसाठी घ्यायचे बकऱ्या. काय देवदास शेट होते. हा ही बकरी चांगली आहे. आमचे का भेटतात नक्की द्यायचं. जाम स्वस्त बकरे आहेत. हा बघा 7,000 रुपयामध्ये 14,000 बोलला 7,000 मध्ये देऊ शकते. ही पूर्ण लाईन आहे. मेंढ्या प्लस बकरे आहेत. हे बघा 7,000 पासून ते लास्ट जवळजवळ 11-12,000 रुपये बकऱ्यांचे प्राइस आहेत. एकदम स्वस्त बकऱ्या आहेत. जरूर तुम्ही जर आलात चाकणमध्ये पुण्याला तर बैल बाजारामध्ये या. शनिवारी हा बाजार भरतं. बकऱ्या पण मिळतात, बैल पण मिळतात. बकऱ्या बघ किती स्वस्त आहेत. ही बकऱ्या 6,000 7,000 एवढी प्राइस आहे फक्त यांची. आवडलं तर नक्की या शनिवारी. अरे युट्यूबला टाकायचं मला. हो बरोबर. काय माहिती. चला तर आता आमची संपूर्ण खरेदी झाली. आम्ही बैल घेतला, बकऱ्या घेतल्या. आता आम्ही चाललो घरी. गुड बाय, टाटा. पुन्हा एकदा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जरूर तुमच्यासोबत जॉईन होईल. चला देवदास सेट आम्ही चाललेलो आता घरी. गुड बाय, टाटा. हा बघा देवदास शेटने आणलेला सोबत ब्राह्मण, जग्या भटजी. 400 रुपयाचा धंदा भरून तू त्याला पाला ना, तुला द्यायला लागत त्या बकऱ्यांना. हो घरी